चांदोबाला पत्र. मधू रोज आपल्या घराच्या गच्चीत उभा राहून चांदोबाकडे टक लावून पाहत असे. त्याला वाटायचं, हा चांदोबा आपल्याशी बोलत का नाही, आपल्याकडे पाहून हसत का नाही. आणि स्वारी अशा विचारातच रोज झोपी जायची. एक दिवस त्याला वाटलं की चांदोबाला एक सुंदरचं पत्र लिहावं, पण ते लिहिलं तरी एवढ्या दूर असलेल्या चांदोबाकडे पाठवायचं कसं. विचार करता करता त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. त्यानं आपल्या आईला, वडिलांना, दादाला व ताईला या बाबतीत विचारलं, पण छे, त्या सर्वांनी त्याला वेड्यात जमा केलं. तरी पण मधूचे विचार काही त्याला स्वस्थ बसू देईनात. एक दिवस तो शाळेतून परत येत असता एक फुगेवाला काही फुगे दोऱ्याला बांधून हवेत तरंगत सोडून चालला असल्याचं त्यानं पाहिलं. बस, त्याला एक युक्ती सुचली. तो धावतच त्या फुगेवाल्याकडे गेला आणि त्यानं पिवळ्या रंगाचा एक फुगा विकत घेतला. त्याला फार फार आनंद झाला. त्याने तो फुगा गच्चीवरच्या खिडकीच्या गजाला बांधून ठेवला. शाळेतून घरी आल्यावर, खाणं पिणं झाल्यावर खेळायला जाणारा मधू आज आपल्या खोलीत गप्प बसलेला पाहून त्याच्या आईनं त्याला विचारलं, मधू, अरे आज खाऊन खेळायला नाही का जायचं? छे, आज खेळ बीळ काही नाही. मी आज चांदोबाला पत्र लिहिणार आहे. मधू उत्तरला, वेडा आहेस. झालं असं म्हणत त्याची आई तिथून निघून गेली. मधूने एक कागद घेतला, त्यावर पत्र लिहिलं. प्रिय चांदो मामास सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. पत्रास कारण की मी रोज तुला खेळायला बोलवतो, पण तू येतच नाहीस, माझ्याशी बोलत नाहीस. मी हसलो तर नुसता हसतही नाहीस. मी तुझ्यावर खूप रागवलो आहे. तरी हे पत्र पाहताच मला तुझ्या हरणाचा रथ पाठवून दे, आणि नाही पाठवलास तर मी तुझ्याकडं कधी कधी पाहणार नाही. तुझा मित्र मधू. त्यानं पत्र पुरं केलं. ते एका कोऱ्या पाकिटात घातलं. त्यावर पत्ता लिहिला, चांदो मामा, निळा आकाश बंगला. ते पाकिट घेऊन तो बाहेर गच्चीत आला. त्यानं त्या फुग्याची गजाला बांधलेली गाठ सोडली व ते टोक त्या पाकिटाला टाचणीचं भोक पाडून बांधलं आणि तो फुगा हसत हसत चांदोबाच्या दिशेकडे आकाशात सोडून दिला. त्याचा आनंद गगनात मावेना. त्याला वाटलं, आता चांदोबा आपल्याला नक्की आपला रथ पाठवणार व आपण आकाशात गंमत करणार. आणि अशा विचारात तो रात्री जेवण झाल्यावर अंथरुणात झोपी गेला. पहाटेच्या वेळी त्याला स्वप्न पडलं. ढगांच्या अंबारीत बसून तो आकाशात फिरत आहे. चांदण्या व तारे त्याचे हसून स्वागत करीत आहेत. चांदोबा आपल्या राजवाड्याच्या दाराशी उभा राहून त्याला घेण्यासाठी हात पुढे करून उभा आहे. त्याची अंबारी चांदोबाच्या जवळ जाताच त्याचे पाय हवेत तरंगू लागले. मधू घाबरला. चांदोबा, अरे मला हातात घे, मी पडलो पडलो. त्याचं हे ओरडणं ऐकून त्याच्या आईनं खोलीतला दिवा लावला. ती मधू जवळ आली आणि म्हणाली, काय रे, ओरडायला काय झालं? मधू जागा होत म्हणाला, अगं आई, चांदोबानं मला फसवलं. खोटारडा कुठला. वेडा कुठला, चल झोप शांतपणे, स्वप्न पडलं असेल तुला. असं म्हणून आईनं त्याच्या अंगावर पांघरून घातलं. त्याच वेळी त्याचे वडील व ताई दादा जागे झाले होते. आईनं त्यांना मधूचं ओरडणं सांगताच त्यांच्यात हशा पिकला.